नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा। एक मोठी बातमी, जनतेने विकत घेतलेली पाण्याची बॉटल पाहून घेणे। नागपुरात देशमुख इंडस्ट्री संभाजीनगर नरसाळा नागपूर ह्या कंपनीत बॉटलमध्ये पाणी भरून व्यवसाय सुरू आहे। त्या बॉटलमध्ये कचरा हिरवी काळीने भरलेली सापडली। एस कॅफे अँड रेस्टॉरंट सक्करदरा येथे बॉटलच्या पेटीत बॉटलमध्ये कचरा सापडला। कॅफेमध्ये ग्राहकांना दिल्यावर हे समजले। कॅफेचे संचालक शाहू यांनी ग्राहकांची माफी मागून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माथाडी कामगार नेते सिद्धू कोमजवार यांना माहिती दिली। श्री कोमजवार यांनी देशमुख यांना फोन करून विचारणा केली, तर त्यांनी बरोबर उत्तर दिले नाही व ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे कंपनीत गेल्यावर त्यांना पुन्हा देशमुख यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी बोलले तुम्हाला जे करायचे ते करा। त्यावर सिद्धू कोमजवार यांनी सक्करदरा पोलीस स्टेशनचे PI यांना ह्याविषयी माहिती दिली व ड्रग अँड फूडच्या अधिकाऱ्यांना भेटून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करणार। धन्यवाद। तो हमने लड़के को सुजल करके लड़का है, उसको हमने फ़ोन लगाया। सुजल करके लड़के को बुलाया हमने। बुलाने के बाद में उसको बताया हमने कि ऐसी ऐसी प्रॉब्लम है। तो प्रॉब्लम उनको बताने के बाद में सुजल हमारे पास में आया। पानी हमने भी सर्वे किया कि सर वो पानी इतना ख़राब है कि कस्टमर को अगर दिया जाता है तो उसमें कहता है शरीर के लिए हानिकारक है, यानी डायरेक्ट सेहत के लिए हानिकारक है। इसकी वजह से मैंने मीडिया बुला के उनको बताया। आपको क्या लगता है अगर यही पानी अगर हम नागपुर वालों को, नागपुर वासियों को पिलाएंगे, क्या स्वास्थ्य में इसकी स्वास्थ्य के साथ खिलवाड़ नहीं हो सकता? क्या हो सकता है ना सर, यानी सीधा कस्टमर या लोगों के हाथ से, यानी लोगों के सेहत से हानिकारक खिलवाड़ है। मेरा नाम सुजल है, मेरी कंपनी का नाम पूरा पर्सनल है। हम वाइट लेबलिंग का काम करते हैं। हम बेसिकली हमारी वाटर बॉटल आती है ना, हमारा लेबल आता है। हम पर्टिकुलर होटल्स में जाके हम उनसे लेबलिंग के लिए ऑर्डर लेते हैं। तो जो अभी हमारे जो कस्टमर है एस कैफ़े वाले, उनकी कंप्लेंट आई थी कि पानी में अलगी है, पानी में कचरा है। मैंने आके देखा एंड जो भी था कचरा आप देख सकते हो इसमें भी है। मैंने कंप्लेंट डाली, अभी मीडिया वाले आए हैं, वो बताएंगे कि कैसे क्या भी करना है। जो भी प्लांट का ओनर है उनको भी बोला कि इसके पहले भी हुआ था एक बार, बट वो माइनर में था, कचरा नहीं था, बट पानी का टेस्ट लगाया था। बोले बॉटल में प्रॉब्लम होगी, कुछ होगा। लास्ट टाइम मैंने एडजस्ट कर दिया, ठीक है भैया हो सकता है मेरी गलती होगी, बट उसके बाद में हमने पूरा ध्यान दिया। उसके बाद में भी पानी के बॉटल में अलगी फॉर्म हुई है, तो वो तो बॉटल की गलती हो ही नहीं सकती ना। तो पानी ख़राब है इसलिए वो हुआ है। तो अभी इसके लिए कुछ कार्रवाई हो, यही मैं चाहता हूँ। प्लांट किसका है? प्लांट देशमुख इंडस्ट्रीज करके हमने उनसे एग्रीमेंट बनाया है कि वो पानी और फिलिंग करके देते हैं, तो उसमें पानी वगैरह सब उनका ही है। आपको क्या लगता है ये जो मसला है, जो कचरा है उसमें बॉटल में, ये पहली बार का है या सेकंड बार हुआ ऐसा? नहीं, ये तो पहली बार का, ये कचरा जो है वो पहली बार ही आया है। बट इसके पहले तो पानी का टेस्ट अलग आया था। वो बोल रहे थे कि मैं 800 लोगों को लिए माल बनाता हूँ, ऐसा करता हूँ वैसा करता हूँ। तो मैं बोला ठीक है, हो सकता है कुछ हो गया होगा मिनिमम कुछ भी। तो मैं बोला ठीक है सर, इस बार एडजस्ट कर लेते। बट ये इस बार तो पूरा कचरा वगैरह आया है, तो अभी क्या ही बोलूँगा इस पर। वो बॉटल देखा, बॉटल देखिए, तो नीचे भी हल्दी पड़ रही है। साहेब नमस्कार, कुठे पोलीस स्टेशनला आहे? पूर्ण काई आहे त्या प्रत्येक बॉटलमध्ये आणि कचरा आहे। काई हिरवी काई असते की नाही, ती काई आहे आणि पूर्ण कचरा आहे त्या पाण्याच्या बॉटलमध्ये। तर आता मी त्या कंपनीचा प्लांट जो आहे तो काय करतो, फक्त पाणी पॅकिंग करतो आणि विकतो, आणि त्याच्यावरती मग बाहेरचे जे लोक आपलं लेबल लावून ते विकतात। तर त्या आता प्लॅन
सांगणार आज तुम्ही शिवसेना उद्धव गटांच्या माध्यमातून तुम्ही आज इथे आलेले आहेत, काय प्रकरण आहे नेमकं पाण्याचं? आज आम्ही इथे संभाजीनगरला नरसाळा संभाजीनगर इथे आलेलो आहोत. इथे एक अप्पा वाटर म्हणून इथे एक पाणी पॅकिंगची फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये ह्या पाण्याच्या हे होत आहे, पॅकिंग होते आणि हे पाणी बाहेर हे लोक हॉटेल्समध्ये विकतात आणि ते लोक आपली सील लावून त्याच्यावरती आपला स्टिकर लावून ते लोकांना सप्लाय केलं जाते. काल आम्ही त्या कंपनीचे जे ओनर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना सांगितलं की बा या हॉटेलमध्ये अशा प्रकारचं पाणी आलेलं आहे, आपण थोडंसं लक्ष द्यावे. तर त्यांनी काल आम्हाला काहीच रिस्पॉन्स नाही दिला. आम्ही त्यांना सांगितलं की बा आम्ही तुमची तक्रार करू असं करू, पण त्यांनी काही आम्हाला ज्या प्रकारे द्यायचं होतं सगळे रिस्पॉन्स दिलेला नाही. आता आम्ही त्यांच्या कंपनीमध्ये आलो, आतासुद्धा ते उडवाउडीचे उत्तर देऊन राहिलेले आहेत आणि या पाण्यामध्ये अक्षरशः स्पष्ट शब्दात दिसतं. हे बघा, ते तुम्ही तुमच्या कॅमेरासुद्धा दाखवू शकता. ही काई इथे आलेली आहे. आता ही जे काईचं जे पाणी आहे हे पाणी पिऊन लोकांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात टाकण्याचं काम ह्या कंपनीचे मालक हे करत आहे. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाच्या वतीने आम्ही मागणी करतो आहे, अन्न अधिकाऱ्याला मागणी करतो आहे की ही कंपनी या कंपनीवर कडक कारवाई करून लवकरात लवकर या कंपनीला सील करण्यात यावे अशी आमची सर्वांची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. हा बोला.